मी अथर्व कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री। आताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने विविध मंत्री महोदयांच्या भेटी त्या ठिकाणी घेतल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रश्नांवरती निवेदन त्या ठिकाणी देण्यात आले। त्याचबरोबर त्या मंत्र्यांच्या सोबत चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने जे विषय आहेत तर उच्च तंत्र शिक्षण विभागाशी निगडित जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुलींना मोफत शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होणं। आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की या योजनेची त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे, परंतु अनेक महाविद्यालय त्याची अंमलबजावणी करत नाहीयेत। त्याचबरोबर खाजगी विद्यापीठांचं प्रमाण जे महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे, एका बाजूला आपण गोरगरीब जो घरातला विद्यार्थी आहे त्याला शिक्षण देण्याच्या गोष्टी करतो, पण दुसऱ्या बाजूला खाजगी विद्यापीठांमध्ये अवास्तव शुल्क त्या ठिकाणी आकारले जात आहेत। ते शुल्क आकारणं बंद झालं पाहिजे, त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे अशी मागणी देखील आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केली आहे। शालेय शिक्षण विभागाशी निगडित आत्ताच आपण बघतोय टीईटीचा पेपर महाराष्ट्रामध्ये फुटलेला आहे आणि तो दुसऱ्यांदा फुटलेला आहे। कुठेतरी नीटच्या पेपर फुटीचे धागेदोरे हे आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या लोकांची हे आपल्याला जुडलेले लक्षात आलेले असतानाच आता टीईटी पेपर फुटी सुद्धा महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। वारंवार ही पेपर फुटी घडत आहे, त्यामुळे कुठेतरी हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे या टीईटी पेपर फुटीवरती SITच्या चौकशीची स्थापना झाली आहे, परंतु याच्यामध्ये कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। सामान्य घरातला विद्यार्थी जो मेहनत करून त्या ठिकाणी शिक्षण घेत असतो, अशा पेपर फुटीमुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आर्थिक त्रास होतो। कुठेतरी याच्यावरती उपाययोजना शासनाने करणं गरजेचं आहे।